हॅलो फ्रेंड्स, मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर चला, मावशीकडे मस्ती चालली आहे खूप। इकडे काय चाललंय विधा? वा वा, तू एकटी बसली, मम्माने सोडलं? बाबा इथेच आहे मम्मा, मम्माची कशी सोडेल? बापरे, काय दिलंय मम्मानी? आता बघू वेद काय चाललंय, ते काय टाकलंय? काहीच नाही। काय चाललंय? मटन बिर्याणी। कांदा टाकला, आधी काय करताय? मटन शिजवून घेताय आणि विधा बसलीये। काय खाते विधा? आता काय टाकले? तेल आणि आधी कांदे, म्हणजे आधी तेल टाकायचंय आणि मग कांदे टाकायचे, पण वहिनीने उलट काम केलंय। तर मटन बिर्याणीसाठी ही आपली पहिली स्टेप आहे की ज्यामध्ये आपल्याला कांदा छान ब्राऊन करून घ्यायचा आहे। त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि आता स्वच्छ धुवून घेतलेलं मटन टाकायचं आहे। हे अर्धा किलो मटन घेतलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये हळद आणि हिंग आणि टोमॅटो या सगळ्या जिन्नस टाकायचे आहेत। हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला मंद आचेवर ठेवायचं आहे की जेणेकरून यातलं जे पाणी आहे ते सगळं निघून जाईल। आता इथे वहिनींनी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आपल्याला जितका हवं आहे तितका आपण टाकू शकता। सुरुवातीला शिजण्यापुरतं मीठ आपल्याला पुरेसं होतं आणि नंतर हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून याचं पाणी सगळं निघून जाईल। आपण याच प्रकारे किंवा याच पद्धतीने चिकन बिर्याणी सुद्धा बनवू शकतो। आता हे जे आपण मटण शिजवत आहोत यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि सोबतच गरम केलेलं पाणी टाकायचं आहे। आता इथे आपण 1.5 ते 2 ग्लास भर गरम पाणी करून घेतलेले आहे आणि ते ह्या मटणामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला यानंतर छान उकळी देऊन घ्यायची आहे मटणाला आणि त्याच्यानंतर आपल्याला कुकर लावायचा आहे आणि 5 शिट्ट्या द्यायच्या। आता इथे कुकर व्यवस्थित बंद करून घेतला आणि आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या कुकरला द्यायच्या आहेत की ज्याने। आता इथे 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत जे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। उभे स्लाइस्ड कट करून घ्यायचे आहेत। सोबतच तांदूळ 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तो भिजत ठेवलेला आहे। आता पुढची स्टेप म्हणजे फोडणी। फोडणी खूप महत्त्वाची आहे। यासाठी 4 ते 5 पळ्या तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे आणि हे छान प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। सोबतच याच्यामध्ये जे खडे मसाले आपण टाकतो ते सगळे खडे मसाले टाकायचे आहेत। यात आपण टाकतो जिरे, मिरे, लवंगा, चक्रफूल आणि दालचिनीचे मोठे तुकडे। त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत जो आपण कट करून ठेवलेला होता आणि हे छान ब्राऊन होईपर्यंत तो कांदा आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे। हा कांदा फ्राय होत असतानाच आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे असे मधून तोडून टाकायचे आहेत। त्यानंतर इथे अद्रक लसणाची पेस्ट करून ठेवलेली आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे। अद्रक लसणाची पेस्ट ही घरी तयार केलेली असेल तर जास्त चांगलं असते, याने बिर्याणीला खूप जास्त चांगली टेस्ट येते। आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान तेलामध्ये हा कांदा, हिरवा मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट ही छान मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे 4 ते 5 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। टोमॅटो तुम्ही उभेही कापू शकता किंवा असे एकदम बारीकही कट करून घेऊ शकता। इथे 2 चम्मच कसुरी मेथी घेतलेली आहे, ती अशी हातावर कुस्करून अशी आपल्याला टाकून द्यायची आहे या स्टेजला आणि पुन्हा हा कांदा छान परतून घ्यायचा आहे। आता यानंतर आपल्याला आपण जे टोमॅटो कट करून ठेवले होते ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। सोबतच थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे जेणेकरून टोमॅटो हे लवकर शिजतील। मटण शिजायला घालताना आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे आता हे मिठाचं प्रमाण जरा कमीच असायला हवं आहे।
त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे पूड टाकायची आहे। आता आपण एका प्लेटमध्ये सगळे मसाले एकत्र करून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद पावडर, हिंग आणि धने पावडर टाकायची आहे। लाल तिखट हे आम्ही आमचा घरी बनवलेला मसाला आहे, तो आम्ही इथे वापरलेला आहे। आता या सगळ्या मसाल्याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित लक्षात घेऊन टाकायचं आहे आणि हे आपल्याला आता या तेल, कांदा आणि टोमॅटो या मिश्रणामध्ये आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत की जेणेकरून याला छान वास, सुगंध येईल। ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करायची आहे, नाहीतर खाली मसाले लागू शकतात। यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत। जास्त करून आपण गरमच पाण्याचा इथे वापर केलेला आहे, थंड पाण्याचा वापर आपण खूप कमी केलेला आहे। आता ह्या सगळ्या जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि फक्त लक्ष ठेवायचं आहे की हे खाली करपायला नको। आता आपण हे जे शिजवलेलं मटण आहे हे त्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत। हे सगळं मटण टाकल्यानंतर हे चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। हे छान प्रकारे एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो आपला मटणचा स्टॉक उरलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। हा मटणचा स्टॉक टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं उकळी येऊन देणार आहोत। त्यानंतर आपण जो भिजवलेला तांदूळ होता तो याच्यामध्ये ॲड करणार आहोत। हा बासमती तांदूळ आहे, तुम्हाला जो तांदूळ घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता, पण बासमती तांदळाने बिर्याणीला चव आणि टेक्स्चर खूप छान येतो। हा तांदूळ आपण जवळजवळ 15 ते 20 मिनिटं भिजवून ठेवला होता आणि तो नंतर ॲड केलेला आहे। आता आपल्याला हे छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी टाकणार आहोत। हे 1 ग्लास गरम पाणी आपण पुन्हा टाकलेलं आहे। आपला भात शिजवून घेण्यासाठी आपल्याला किती पाणी आवश्यक आहे या अंदाजानेच आपण पाणी यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तांदूळ भिजवलेले असल्यामुळे तो खूप लवकर शिजतो। अगदी 15 ते 20 मिनिटात तांदूळ असा छान शिजलेला आहे आणि बिर्याणी आपली रेडी झालेली आहे। तर अशी आपण ही बिर्याणी बनवलेली आहे जी खूप लवकर आणि कमी साहित्यामध्ये फटाफट रेडी होते। आणि इथे माझ्या माऊच्या गप्पा चाललेल्या आहेत तिच्या पप्पांसोबत आणि इथे सगळ्यांची जेवणाची तयारी चालली आहे, सगळे जेवायला बसलेले आहेत। तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 12:30। माऊची मस्ती चालू आहे, विदा झोपली आहे आणि आम्ही आता आईस्क्रीम खाणार आहे। तर सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाय, गुड नाईट।